भरणीत एक फुल तुझं आणि एक फुल गोमुखचं आहे. तुझ्या दम्यावरचा उपाय गोमुखच्या सहयोगाने झाला आणि आता त्याच्या दुराग्रहावरचा उपाय तुझ्या सहयोगाने होईल. लक्षात ठेव, जर कुणी वाट चुकत असेल तर त्याची साथ सोडायची नाही, त्याच्यासोबत चालत राहायचं. कुठल्या ना कुठल्या मार्गावर त्याला त्याची जाणीव होते आणि तो मागे फिरतो. गोमुखला योग्य मार्ग दाखवण्याकरता तू एक माध्यम आहेस. शिवशंकर शंभो. स्वामी आजोबा, ही फुलं तुमच्या हातात कशी आली? अरे, गणपतीची आवडती फुलं आहेत नाही, आणि गणपतीच्या भक्ताला सद्बुद्धी द्यायला मदतही करणार आहे. तू इथे, तू निघून जा इथून. जरी तू मूर्ती उचललीस तरी मी तुला कधीच स्वीकारणार नाही. मी त्यासाठी आलेच नाहीये. मी आले कारण बाप्पाचं विसर्जन थांबायला नको. पालवी, पुढे हो आणि दुर्वांचा हार गणपतीला वाहा. हे काय झालं? बाप्पाचा कोप झाला की काय? स्वामी पुन्हा काहीतरी खेळ खेळत आहेत. बस झाला तुमचा खेळ. ही मूर्ती विसर्जित करूच, पण हिला स्वीकारून मी संसाराच्या फेऱ्यात अडकणार नाही. गोमुख, तू चुकीच्या वाटेवर चाललायस. तुला प्रपंच आणि परमार्थ या वेगळ्या गोष्टी नाही. माझी खरी भक्ती तू पालवीच्या सोबत केलीस तरच तुला माझं प्रत्यक्ष दर्शन मिळेल. माझा लाडका भक्त आहेस तू. आता फक्त शाणा भक्त हो. मला गणपतीचा साक्षात्कार झाला. मला बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घडलंय. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझ्या स्वप्नात दिसणारा प्रकाश गोल तो माझ्या गणपती बाप्पाचाच होता. माझा गैरसमज झाला. मला वाटलं की तुम्ही मला मूर्ती उचलू देत नाही आहात, पण ही माझ्या बाप्पाचीच रचना होती. आज माझ्या बाप्पाने माझे डोळे उघडले. तुमचं ऐकलं असता तर मी आज परमार्थात एक पाऊल पुढे असतो. आजचं हे माझं दर्शन मला आयुष्यभर पुरेल. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. पालवी, मला आता माझ्या सगळ्या चुका सुधारायच्या आहेत. आजपासून मी तुला पूर्ण मनाने स्वीकारतो. मला माफ कर पालवी. अहो, तुम्ही माफी का मागताय? दोघेही मिळून गणपतीच्या मूर्तीला हात लावा. जशी आपली आज्ञा स्वामी. पालवी, ये.
शंकर शंभो. गणपती बाप्पा गोमुख आणि पालवी, तुमच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपलेला नाही. एक शेवटचा टप्पा बाकी आहे. स्वामींनी अखेर खेळ फिरवलाच. आता हा गोमुख प्रपंचात आणि व्यवसायात लक्ष घालणार नाही. हे सगळं मला माझ्या निरंजनसाठी करायचंय. गोमुखला वैराग्य पत्करावंच लागणार. अशी काहीतरी खेळी करावी लागणार मला. आई काय करतेस तू? जमिनीवर घोंगडी का दाबतेस? मला वाटलं मी पालवीला संपवलंय, पण हाताखाली आली ही गोधडी आणि हे फूल. स्वामी, हा तुमचाच काहीतरी खेळ आहे ना? आई काय झालंय तुला? काय नाही, जा झोप तू. पालवी तर इथेच होती, अचानक गायब कशी झाली? आणि हे जास्वंदाचं फूल कुठून आलं? श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. पालवी, तू गोमुखच्या आयुष्यात आली आणि माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलंस. ही सगळी संपत्ती मला हवी आहे, म्हणून मी गोमुखचं लग्न आतापर्यंत होऊ देत नव्हते. पण तू का लग्नाला तयार झालीस? तू लग्नाला तयार झालीस ना, म्हणून तुला मारावं लागलं. कारण तू मेलीस तरच माझा फायदा आहे. आता हे सगळं माझं. वा वा ताई वा. आम्ही असताना आमच्या भक्तांचं आयुष्य कोणी कुस्करू शकत नाही. शिवहर शंकर, नवाब शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अगं, गणपती बाप्पावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास तुझ्यावर ठेवला होता ना ग. तू जसं म्हणालीस तसं वागत आलो मी. आता कळतंय मला तू किती कपटी असते. तुझ्या स्वार्थापायी हे सगळं सांगत होतीस ना मला. अगं, काय करत होतीस हे? माझा विश्वासघात केलायस तू. आजपासून तू माझी ताई नाहीयेस. असं काय केलं होतं तिने? अगं सुलोचना, तू नाती तर विसरलीस, पण माणुसकीही विसरलीस. अगं, लाज वाटते आम्हाला आज तुला आमची मुलगी म्हणवताना. अगं, तू स्वतःच्या सख्ख्या भावासोबत आणि या बिचारा पालवी सोबत अशी वागलीस.
सुलोचना, आज तू सगळ्या मर्यादा तोडल्यास, पण आता बस. आता या घरात तू राहू शकत नाहीस. चालती हो आमच्या घरातून. होत आता नाही. सुलोचना, विसरलीस का? हे घर गोमुखच्या नावावर आहे. होत, पण आता हे घर मी माझ्या निरंजनच्या नावावर केलंय. ते कसं काय? तुला वेड लागलंय का? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? थांबा, तुम्हाला आता पुरावाच दाखवते. शिवर शंकर दवाहवी शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा घ्या पुरावा, आणि मग कळेल तुम्हाला हे घर कुणाच्या नावावर आहे. भागीरथी, आता मला पूर्ण खात्री झालीये की हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तू वेडी की खुळी ग? अगं हे गणपती स्तोत्र आहे. काय? हे कसं शक्य आहे? मी खोटं बोलून गोमुखचा अंगठा याच्यावर घेतलेला मी स्वतः हे केलं होतं. आता बस झालं. चल, आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाही. चल या घरातून बाहेर पड. निघून जा घरातून आमच्या. स्वामी, हे शून्य आहे. स्वामी, तरीही संख्या शून्यच आहे. आता हे किती आहे? स्वामी, 10. शंभर. सहस्र. थोडक्यात काय तर शून्य समोर शून्य अगदी खर्व निखर्व वेळा लिहिला तरी उरतं ते शून्यच. पण त्याच शून्य आधी जर एखादा आकडा आला तर ती एक अर्थपूर्ण संख्या बनते आणि त्या शून्याला किंमत प्राप्त होते. मनुष्याने इतरांच्या आयुष्यामध्ये तो शून्य न होता तो आकडा होण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या शून्य आयुष्याला एक अर्थ प्राप्त होईल, एक किंमत प्राप्त होईल. सुलोचनालाही हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे. शिवशंकर शंभो. सुलोचना, तू ह्या घरात पाऊल ठेवण्याची हिंमत कशी केलीस? तू घराबाहेर हो, नाहीतर मी स्वतः तुला विहिरीत ढकलून देईन. चालते हो.